फोटो काढायचा आपला. प्रभाग क पिंपरी चिंचवड शाखा येथे एक कार्यक्रम करण्यात आला. एक महिलांसंबंधी किंवा आपल्या ज्या योजना असतील नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, त्या योजना महिलांपर्यंत कशा पोहोचाव्या यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्याच्यानंतर जेवढे मेंबर आहेत त्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड लागतात. त्याच्यानंतर जन्माचा पुरावा म्हणून एक ज्यांचं वय 18 करण्यापेक्षा की काय त्रुटी असतील, काय शंका असतील, नेहमी भेडसावणारे प्रश्न यावरती डिस्कस करते. म्हणजे कसं होईल, तुमची सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. आणि मुळात आजचा कार्यक्रम ठेवण्यामागे असं की तुम्ही जे सर्वजण फेडरेशन मध्ये म्हणजे सर्व महिलांचं जे काही प्रतिनिधित्व करताय, तर तुम्हाला त्या योजना माहिती असाव्यात, तुम्ही तुमच्या इतर महिलांपर्यंत पोहोचाव्यात. एका महिलेपर्यंत योजना गेल्या म्हणजे त्याच्या कुटुंबापर्यंत योजना गेल्या, म्हणजे 4 लोकांपर्यंत अजून योजना गेल्या. तर कसं आपल्याला आजच्या ज्या सर्व योजनांची माहिती आहे त्या आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायची. म्हणजे फेडरेशनचे हेड असतील, त्यांच्या सर्व खालीपर्यंत ज्या महिला बचत गट असतील त्यांच्या सर्वांपर्यंत योजनांची माहिती थोडक्यात असू दे, इन डिटेलिंग असू दे, सगळ्या गोष्टी स्वरूपात मिळाव्यात, म्हणून आजचा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यासोबतच आपल्याला 3 गोष्टी आहेत. आपल्याकडे महाराष्ट्र शासनाच्या काही योजना, केंद्र शासनाच्या काही योजना आणि आपल्या पालिकेच्या योजना, अशा 3 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आपल्याकडे राबवल्या जातात. तर जो व्यक्ती किंवा जी कोणी लाभार्थी आहे शासनाच्या योजनामध्ये नाही बसत असेल तर आपल्या पालिकेच्या योजनात बसतो. म्हणजे ज्या अटी शर्ती असतात त्या अटी शर्तीत आपण बसतो. आवाज येतो ना? हा, म्हणजे जसं की ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्राबाबतची योजना, तर पालिका ती राबवत नाही, शासन राबवतं. म्हणजे असं आहे, पॅरलल गोष्टी नाही चालत. म्हणजे एक योजना जर शासन राबवते तर पालिका त्याला लगेच पॅरलल नाही करत. म्हणजे त्या ज्या काही आहे कमी पडते तिथे आपण पालिकेच्या काही योजना राबवतो, अशा गोष्टी आहेत. तर सुरुवातीतून करते की डॉक्युमेंट्स पासून मोस्टली काय होतं की योजनांसाठी आपल्याला ओरिजिनल कागदपत्र अपलोड करायचे असतात. आणि मुळात पालिकेच्या कुठल्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड, मतदार कार्ड पालिका हद्दीतलं असणं आवश्यक आहे. ही आवश्यक जी काही पात्रता आहे ती बनवली गेली आहे. कारण पालिकेचं असं म्हणणं आहे की जे काही लाभार्थी आहे ते आमच्या पालिका हद्दीतले असावा, त्यांची ग्रोथ इथं व्हावी, त्यांना अधिकाधिक पालिकेच्या योजनांचा लाभ व्हावा, हे त्यामागचा उद्देश आहे. तर योजनांची माहिती इन डिटेल्स सह त्या पुस्तकात आहे, ती मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर धावत्या स्वरूपात सांगते की आपल्याकडे किती प्रकारच्या योजना आहेत. टोटल 4 आपण कॅटेगरायझेशन केलं आहे. त्यामध्ये एक महिला बाल कल्याण, मागासवर्गीय, दिव्यांग कल्याणकारी, इतर कल्याणकारी, अशा 4 प्रकारच्या योजना आपल्याकडून समाज विकास विभागाकडून राबवल्या जातात. महिला बाल कल्याणमध्ये लाभार्थीचं स्वरूप महिला आणि बाल म्हणजे बालक असतात. तर त्यामध्ये काय काय केलेलं आहे की मुलगी म्हणून जे काही आहे तर लाभ ह्या सेक्शन मध्ये मिळतील. म्हणजे ती मुलगी आहे ह्या कारणास्तव आपण तिला काही योजनांचा लाभ देतो. तर सायकल घेण्यासाठी असेल, 8वी ते 10वी मध्ये ती मुलगी आहे तर तिला सायकल घेता यावी ह्याकरिता आपण 7,000 रुपये देतो. आणि जेव्हा ती 10वीत जाते तेव्हा तिला पुस्तकं घेता यावं म्हणून 6,000 रुपये आपण तिला देतो शैक्षणिक साहित्य. त्यानंतर विधवा महिला असेल, विधवा महिलांकरिता आपण 3 योजना राबवतो. एक तर विधवा महिला स्वतःसाठी की ती महिला नुकतीच विधवा झाली आहे, तिला तिचं अर्थसहाय्य जे असेल, काही भांडवल असेल, व्यवसाय करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना 15,000 देतो. जर त्यांनी पालिकेचा कुठला कोर्स आहे, ज्ञानकौशल्य वाढ प्रशिक्षण एक आपली योजना आहे, त्या योजनेअंतर्गत बऱ्याच महिला काही वेगवेगळे कोर्सेस करतात. आरीवर्क असेल, पार्लरचं असेल किंवा शिवणकामाचे कोर्सेस करतात. त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट बेसवरती त्या विधवा महिलेला आपण 25,000 रुपये देतो. ती त्या महिलाकरिता, ती विधवा महिलेला समजा पुनर्विवाह करायचा आहे तर त्याकरिता आपण 25,000 रुपये देतो. आणि नंतर जर समजा विधवा महिलेच्या मुलीचं लग्न करायचंय तर 1 वर्षाच्या आत जर अर्ज केला
बचत गटाचं जे काही ऍप्लिकेशन करताना मोस्टली त्रुटी काय येतं की आधार कार्ड एखाद्या मैत्रिणीचा आपल्या कधी भरायचं असतं. मग तिचा आपल्याला राजीनामा किंवा ती त्या बचत गटात नाहीये असं आपल्याला करणं अपेक्षित आहे, कारण त्याशिवाय अंतर नाही मिळणार. आपण पालिका असल्यामुळे पालिका हद्दीतल्या सर्व महिला